शिवराज विद्या संकुलामध्ये रोजगार मेळाव्यास उत्तम प्रतिसाद. 30 पेक्षा जास्त बहुराष्ट्रीय कंपन्यांनी घेतल्या मुलाखती. 325 विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड. गडहिंग्लज येथील शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रोजगार मेळाव्यामध्ये 30 पेक्षा अधिक नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांनी प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. यामध्ये 1020 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 778 विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या आणि 325 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली. या रोजगार मेळाव्याचं उद्घाटन UPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेले IAS अधिकारी दिलीप कुमार देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कोल्हापूर IT असोसिएशनचे अधिकारी प्रतापसिंह पाटील, जनता सहकारी बँक आजराचे चेअरमन अशोक चराटी, मार्केट कमिटीचे सभापती रामदास पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे, MK सुतार, बसवराज आजरी, श्रीरंग उर्फ पापा चौगले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे म्हणाले, आमची संस्था समाजासाठी कार्यरत आहे. बेरोजगार युवकांना चांगल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये संधी मिळावी यासाठी आम्ही हा मेळावा आयोजित केलाय. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला हातभार लागावा हा आमचा उद्देश आहे. प्राचार्य डॉक्टर SM कदम यांनीही विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून अशा मेळाव्यांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी चांगली दिशा मिळते असं मत व्यक्त केलं. यावेळी प्लेसमेंट विभाग प्रमुख प्राध्यापक नितीन चव्हाण, प्राध्यापक विश्वजित कुराडे, संदीप कुराडे, प्राध्यापक KS देसाई, डॉक्टर MB इकिले यांच्यासह इतर प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी विशेष नियोजन केलं होतं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.